केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. उद्या सकाळी जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगड किल्ल्याला देणार भेट. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार. अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये घोषणा केली जाण्याची शक्यता. रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी हटवा, खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी. आमदार संतोष बांगर छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरवर संतापले. डेंग्यूच्या रुग्णाचं 6 लाख बिल कसं? संतोष बांगर यांचा डॉक्टरांना सवाल. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाप्रकरणी पुणे पालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती. सरकारनं तातडीनं कारवाई करण्याची आयोगाची मागणी. एवढे पैसे काय पुजायला ठेवलेत का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अखर्चित 35 कोटी रुपयांच्या निधी संदर्भात सवाल. प्रशांत कोरटकर अखेर तुरुंगाबाहेर. कोरटकरची जामिनावर सुटका. कडक पोलीस बंदोबस्तात कोरटकर मुंबईकडे रवाना. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचाही पगार करा. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची मागणी. 928 कोटी मागितल्यावर अर्थ खात्यानं 272 कोटीच दिल्याची टीका. आणि सोनं पुन्हा महागलं. सोन्याचे दर 96,000च्या घरात. गेल्या 24 तासात 2,000 रुपयांची वाढ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.